अध्यक्ष महोदय, त्यानंतर आपण नाही, पुढची एकच माझा प्रश्न आहे जो पूर्वीच्या सदस्यांनी विचारलेला आहे आणि हा प्रश्न आम्ही वारंवार सभागृहात मी स्वतः अन्य सदस्य उपस्थित करत असतात. हा लक्षवेधी उपकर प्राप्त इमारतींविषयी आहे. मग उपनगरातल्या भाडेकरूंनी काय घोडं मारलंय? आम्ही वर्षानुवर्ष इथे झगडतोय. शहरातले इमारतीत राहणारे भाडेकरू त्यांना आपण मदत करतोय. उपनगरातल्या भाडेकरूंना एवढा संघर्ष का करावा लागतोय? आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय की सर्व आमदारांबरोबर बैठक करू. या सभागृहामध्ये 2 वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की जो शहरामधल्या उपकर प्राप्त इमारतींचा नियम आहे, कायदा आहे, हाच कायदा हा उपनगरातल्या भाडेकरू इमारतींना लावू. माझा आता स्पेसिफिक प्रश्न आहे. माननीय उपमुख्यमंत्री, माननीय गृहनिर्माण मंत्री अत्यंत सकारात्मक पद्धतीने विस्तृत त्यांनी उत्तर दिलंय. आता मी थेट स्पेसिफिक प्रश्न विचारतो. बैठक जरूर घ्या, पण उपनगरातल्या भाडेकरूंकरता, शहरातल्या भाडेकरूंकरता जो कायदा केलाय तो कायदा किती महिन्यात लागू करणार, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मालकांनी आपल्याला प्रस्ताव दिला नाही तर 6 महिन्याच्या आत भाडेकरूंनी प्रस्ताव द्यायचा आहे. बरोबर? भाडेकरूंनी प्रस्ताव दिला तर त्याला आपण परवानगी देऊन टाकू. अध्यक्ष महोदय, ते टाइम बाउंड करू की यामध्ये टाइम बाउंड करू आणि जो भाडेकरू आहे त्याला देखील पुनर्विकासाचा अधिकार मिळाला पाहिजे. जर मालकाने दिला नाही तर त्याला अधिकार आहे. नाही दिला भाडेकरूंनी तर मग आपल्या म्हाडा आणि बाकी आपली संस्था ते करणार.